सण समारंभ असोत व मंदिरात जाताना देवाला प्रसाद म्हणून मिठाई खरेदी केली जाते। मात्र आता ही मिठाई खरेदी करताना खाताना काळजी घ्या, कारण त्यात भेसळ असू शकते। पाहूया। बाजारात भेसळयुक्त मिठाई, मिठाईत कृत्रिम खवा, खवा मिठाईत वनस्पती तेलाचा वापर। गोड खायला कुणाला आवडत नाही? सणवार किंवा एखादी चांगली घटना घडली की लगेच मिठाई मागून तोंड गोड केलं जातं। इतकंच काय तर परीक्षांचे निकाल लागोत व मंदिरात देवदर्शनाला जायचं असेल तर पेढे मिठाई घेतलीच जाते। या मिठाईमध्ये महत्त्वाचा घटक असतो तो खवा। आज जे आम्ही तुम्हाला सांगतोय ते नीट ऐका। तुम्ही जर मिठाई खात असाल तर सावधान, कारण त्यामध्ये भेसळ असू शकते। राज्यात अनेक ठिकाणी मिठाई बनवण्यासाठी कृत्रिम खव्याचा वापर केला जातो। युरिया वापरलेलं दूध, वनस्पती तेल वापरलेला खवा या मिठाईत वापरल्याचं समोर आलंय। केवळ मिठाईच नव्हे तर पनीर, चीज आणि आईस्क्रीम असे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी सुद्धा वनस्पती तूप आणि तेलाचा वापर केला जातो। त्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। वनस्पती तेल, तूप, भेसळयुक्त दुधापासून खव्याची निर्मिती केली जाते। खव्यामध्ये स्टार्च, वनस्पती तूप, ब्लॉटिंग पेपर, चाक पावडरचा वापर होतोय। कृत्रिम दुधात युरिया, कॉस्टिक सोडा, बोरिक ऍसिड, हायड्रोजन पेरॉक्साइड, स्टार्चचा वापर केला जातोय। दुधाच्या अनालोग पदार्थांचं प्रमाण वाढलंय। या दुधापासून मिठाई, पनीर, चीज बनवलं जातंय। यामध्ये दूध कमी किंवा दुधाऐवजी इतर पदार्थ वापरून ते तयार केले जातात। वनस्पती तेलाचं प्रमाण यात अधिक आहे, त्यामुळे साहजिकच शरीरावर याचे वाईट परिणाम होत आहेत। दुग्धजन्य पदार्थांमध्ये जेव्हा तुम्ही व्हेजिटेबल ऑइल पासून बनवायला लागतात तर त्याच्यामुळे खास करून एलडीएल कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढू शकतं। त्याच्यामुळे व्हीएलडीएलचा रेशो बिघडू शकतो आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अर्थातच हृदयविकाराचा धोका हा जास्त प्रमाणात तयार होतो। अशा जर पदार्थांची भर पडली तर त्याच्यामुळे धोका नक्कीच वाढतो। सोबत याच्यामुळे ओबेसिटी वाढण्याचा देखील धोका असतो। दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक कशी करायची याचेही काही नियम आहेत। या अन्न पदार्थामध्ये स्किम मिल्क पावडर असते, तसेच पाम ऑइल किंवा वनस्पती ऑइल हे तिच्यात नमूद असतात हे घटकद्रव्य, आणि ते सुद्धा विक्री जी आहे समोरच्या जो विक्रेता आहे त्याने तशीच विक्री केली पाहिजे बर्फी म्हणून। आणि आणताना सुद्धा जो आहे हा अन्न पदार्थ जो आहे ट्रान्सपोर्टमधून येताना जे शीत वाहन असतं तिच्यातनंच आणणं अपेक्षित आहे व त्याने सुद्धा तसंच स्टोरेज करणं आवश्यक आहे। तेव्हा यापुढे मिठाई खाताना सावध रहा, ती भेसळयुक्त नाही ना याची खात्री करा, अन्यथा आरोग्यावर दुष्परिणाम होतील हे नक्की। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।